जय शिवराय मित्रांनो, मी आलेलो आहे गोट्यावरती। आज म्हणलं गोट्यावरचं सगळं काम वगैरे उरकून घ्यावं। मग काय मित्रांनो, पुढे आपल्याला जायचं होतं बैलपोळ्याची तयारी करायला। बैलांच्या गळ्यातले गंडे त्यांची पण ऑर्डर आपण देऊन टाकली। मग त्यापुढे आपल्याला जायचं होतं भोसरीच्या घाटात। मग पाणी वगैरे ठेवून घेतलं पटापटा सगळ्यांना। मग काय मित्रांनो, भोसरीमध्ये गणेश फेस्टिवल 220 दरवर्षीप्रमाणे असा घाट भरलेला असतो। त्यानंतर कडपा पण टाकून घेतला। मग त्याचबरोबर शेण पण ओढून घेतलं आणि अक्षय शेटलं म्हणलं, शेट चला आपण जाऊया घाटात। शेवटी मित्रांनो आपण घाटात पोहोचलो। बघू शकता घाटात कशा प्रकारे गर्दी वगैरे असती। या ठिकाणी ही धावपट्टी आहे मित्रांनो। पलीकडच्या साईडला पण पब्लिक, या साईडला पण पब्लिक। मित्रांनो, एक बारी झाली होती। अतिशय सुंदर बैल ती पळाली। त्या मागचे सगळे सहकारी मित्र बघा किती खुश होते, उड्या वगैरे मारत होते। मित्रांनो, त्यानंतर पिंपळे सौदागरची बारी होती। साई ग्रुप बैलगाडा संघटना पिंपळे सौदागर, ती पण बैल खूप छान पळाली। तर त्या बारीमध्ये कोणती 4 बैल पळाली आपण ते पण बघून घेऊया। त्या पण बारी मागचा आनंद किती साजरा केला जातो ते पण तुम्ही बघू शकता मित्रांनो। मित्रांनो, आपण आलोय भोसरीच्या घाटामध्ये। 4 बैलाचा घाट असतो इथं। तिथे एक बारी झालेली आकर्षक पिंपळे सौदागरच्या गावातली। आपण छाती किंग पप्पू जाधव यांना विचारू 4 बैल कोणती कोणती। नमस्कार शेठ। नमस्कार। कोणती कोणती बैल आहे 4 जी बारी झालेली? पिस्तूल होता तो जोकडात, कांड्यावर बालमा, तो जोकडातला बालमा अँटीना, आणि पलीकडं मोन्या कांड्यावरचा। कसं काय नियोजन होतं आजचं? आजचं नियोजन चांगलं झालं। नियोजन रात्रीच झालं। किती वाजता निघालं सकाळी? सकाळी आम्ही 9 वाजता निघालो होतो घरून। मग आता फायनल कधी चालू होईल काय? आता फायनल 5 वाजता। आता बैलांना इथं सगळा आराम। बैलाला आता ठीक आहे। मग काय मित्रांनो, आपण गोट्यावरती पोहोचलो। ऋतिक शेठ म्हणले बच्चू बायला आज चालवायचं। म्हणलं ऋतिक शेठ सोडा लगेच चला। मग काय मित्रांनो, बच्चूला पण चालून झाला। त्याला आपण घेतला गोट्याच्या रोडला। मग काय मित्रांनो, आपण बच्चूला पण गोट्यात बांधला
तुम्हाला आजची व्हिडिओ आमचे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.